सातारा जिल्ह्यातील मान तालुका म्हटलं की सदैव दुष्काळी तालुका म्हणूनच या तालुक्याची ओळख सांगितली जाते। या तालुक्यात काही महिने पिण्यासाठी पाणी मिळतं आणि काही महिने शेतीसाठी। त्यामुळे या भागात शेतीबरोबर कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय शेतकरी करत असतात। या दुष्काळावर मात करत दुष्काळी भागातील दिडवागवाडी या छोट्याशा गावातील दिडवाग बंधूंनी एसी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहात। एसी पोल्ट्रीच्या व्यवसायामधून हे दोन्ही बंधू महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत। चला तर मग जाणून घेऊया दिडवाग बंधूंच्या या एसी शेड बद्दलची अधिकची माहिती। माझं नाव महेश शंकर दिडवाग, राहणार दिडवागवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर मी आज 2013ला माझं शिक्षण पूर्ण करून मी गावी आलो। गावी आल्यानंतर मला उद्योग काहीतरी करायचा होता। मग उद्योग करायचा म्हटलं की गावाला आपण शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री असे 3 पर्याय माझ्याकडे होते। पण आता दुसरा उद्योग करायचा म्हटला पोल्ट्री सोडून तर त्याला चाऱ्याचं नियोजन करायला लागतंय। चारा करायचं म्हटलं की पाणी लागते आणि मान तालुका म्हटलं की आमचा भाग सगळा दुष्काळी भाग आला। या ठिकाणी आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये टँकर चालू असतात आणि मी ज्यावेळी 2012ला आलतो त्या टायमाला तरी खूप मोठा दुष्काळ होता, छावण्या होत्या त्या टायमिंगला। मला पोल्ट्रीचा धंदा निवडायला लागला। पोल्ट्रीचा धंदा का निवडायचा? कारण पोल्ट्री हा असा व्यवसाय की तुम्ही टँकरने आणून सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवू शकताय। मग 2013ला मी पहिली पोल्ट्री चालू केली, ते ओपन हाऊस होतं। ओपन हाऊसमध्ये पहिलं जरा बरं होतं, कंपन्यांचे पक्षी म्हणा, खाद्याची क्वालिटी म्हणा बरे होते, बॅचेस बसत होते। पण हल्ली आता काय झालंय, प्रत्येक गावामध्ये पोल्ट्री बऱ्याच व्हायला लागले, त्यामुळे कंपन्यांकडे आता चॉईस आहे। कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कंपन्यांकडे आता चॉईस आहे। त्यामुळे जे जो चांगला रिझल्ट बसतोय किंवा त्यांना जसं परवडतंय, याय जायला जे सोपं पडतंय त्या फार्मला ते पक्षी देतात आहे। तर त्यामुळे आता जर का तुम्हाला शाश्वत उत्पन्न पाहिजे असेल तर भविष्य आता पोल्ट्री फार्ममध्ये ईसीला जाय। ईसीला खर्च थोडा जास्त आहे, पण तुमचा लेबर पासून कॉस्टिंग पर्यंत बऱ्याच सगळ्या गोष्टी सेव्ह होतात आपल्याला ईसी मध्ये आल्यानंतर। बरं, कंपनी पण तुम्हाला पक्षी लगेच देते। तसंच कम्पेअर करता ईसी आणि ओपन हाऊसमध्ये, ओपन हाऊसला पक्षी लवकर कंपनी देत नाही, म्हणजे त्यांना ज्यावेळी त्यांच्याकडे एक्सेस पक्षी होईल त्या टाइमला ते ओपन हाऊसला आपल्याला पक्षी देतात। पण ईसी मध्ये येण्याचं कारण म्हणजे काय की तुम्हाला पक्ष्यांना एक त्याचा जो कंट्रोल पॅनल आहे त्याच्यामध्ये त्याला पक्ष्यांना लागणारं टेम्परेचर, ह्युमिडिटी आपण एकदा सेट केलं की ते स्वयंचलित सगळं चालतंय, तुम्हाला जास्त काय बघायला लागत नाही। आणि जे 35व्या दिवशी ओपन हाऊसला वजन येतंय की ईसीमध्ये 32व्या दिवशी आपल्याला ते वजन मिळतंय। त्यामुळे तुमची प्रोडक्शन कॉस्ट ऑटोमॅटिक सेव्ह होते। आणि ईसी हा विषय असा आहे की एन्व्हायरमेंट कंट्रोल, म्हणजे ईसी म्हणजे एअर कंडिशन नाही आहे, एन्व्हायरमेंट कंट्रोल। जे कूलिंग पॅड थंड करणार आणि कूलिंग पॅड मार्फत आपला हा सगळा शेड थंड केला जातो। आणि राहिला विषय, आपण सगळ्या ह्या गोष्टी उत्पन्नासाठी करतो। तर ओपन हाऊसमध्ये आम्हाला 4000 पक्ष्यांमागे 60-70 हजार रुपयाचं पेमेंट निघतं। आणि ईसी हाऊसमध्ये माझी काय पहिलीच बॅच आहे, त्या पहिल्या बॅचमध्ये माझं एक 3-1 लाखापर्यंत पेमेंट निघालं। त्यामध्ये आपल्याला 40-50 हजार रुपये मेंटेनन्स राहतोय। तर दोघांना कम्पेअर करता ह्याच्यामध्ये उत्पन्न पण चांगलं आहे, मनुष्यबळ कमी लागतंय आणि महत्त्वाचं म्हणजे बॅच बसतात आहे आणि 2 ते 3 बॅच आपल्याला ओपन हाऊसपेक्षा आपण ह्याच्यामध्ये जास्त काढतो। एसी पोल्ट्री सुरू करण्याआधी महेश आणि त्यांच्या लहान बंधूंनी एकत्र येऊन 10 ते 12 लाख रुपये खर्च करून 170 स्क्वेअर फूट बाय 30 फूट आकाराचे 5000 पक्षी क्षमतेचे पारंपरिक पद्धतीचे शेड उभारले। या पारंपरिक पद्धतीमध्ये त्यांनी 4000 पक्ष्यांची पहिली बॅच घेतली आणि कंपनीला त्या पक्ष्यांची विक्री देखील सुरू केली। हळूहळू व्यवसायातील बारकावे ओळखू येऊ लागले, खास खळगे समजू लागले, अर्थशास्त्राचा अभ्यास होऊ लागला। त्याचबरोबर हळूहळू या पारंपरिक पोल्ट्रीमधून त्यांना आत्मविश्वास वाढू लागला। त्यानंतर त्यांनी 2015मध्ये 200 बाय 30 फूट आकाराचे 6000 पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभारले। ते शेड उभारत असताना त्यांनी ते शेड आधुनिक पद्धतीने उभारायचा निश्चय केला आणि एसी शेड उभारून या दोन्ही शेडमधून 11000 पक्ष्यांच्या बॅचेस घेतल्या जाऊ लागल्या। या पोल्ट्री फॉर्ममधून ओपन शेडमधून त्यांना 50 ते 60 हजार रुपयाचा नफा होतो, तर एसी शेडमधून त्यांना आत्तापर्यंत 3 लाखाचा नफा झाल्याचा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।